मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आणि विविध ऊर्जा कंपन्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पांसाठी महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले। मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये अदानी पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी यांच्या सोबत करार करण्यात आले। रत्नागिरीमधील बारसू इथं अदानी पॉवरकडून तब्बल 6000 मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून यासाठी सुमारे 1.5 लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे। या प्रकल्पातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून सुमारे 12,000 रोजगार निर्मिती होणार आहे। या गुंतवणुकीमुळे भारताला ऊर्जा समृद्ध राष्ट्र बनवण्याच्या आणि शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीला पाठिंबा मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला ऊर्जा समृद्ध राष्ट्र बनवण्याचं आणि शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचं ध्येय ठेवलंय। हे ध्येय पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। अणुऊर्जा हा स्वच्छ ऊर्जा निर्मितीचा एक महत्त्वाचा घटक असून या क्षेत्रात महाराष्ट्राकडे मोठ्या संधी आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।